मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सिंधू खूपच चिडते आणि मधूला म्हणते की आपलं डील तुटलं आहे. प्रत्येक वेळी तू जे प्रॉमिस केलं होतं ते तू कायमचं मोडून टाकलेलं आहे. मी आता राघव बरोबर लग्न करणार असल्याचं सिंधू स्पष्टपणे सांगते. मधू म्हणते तू असं करू शकत नाही, परंतु सिंधू आता तिचं ऐकत नाही. अगं, आता ती पोरगी तुला सापडत नाहीये, मग तू मला तिकडे घेऊन जाणार आणि तिथेही तुला ती मुलगी सापडणार नाही, मग तू काय करणार? मला तर तुझ्यावर अजिबात भरोसा नाही, त्यामुळे आपलं डील आता मोडल्याचं सिंधू रागातच म्हणते. तेव्हा मधूला आता प्रचंड धक्का बसतो. तेव्हा ती म्हणते की तू असं करू शकत नाही, समजलं का तुला? तेव्हा आता सिंधू म्हणते आपण काय काय करू शकतो समजलं का तुला? अगं, आपण तुला हर टायमाला सांगितलं होतं, परंतु तू आपलं अजिबात ऐकलं नाहीस. त्यामुळे मी आता ठरवले, मी तर लंबूशी लग्न करणार म्हणजे करणारच. आता मधू खूपच घाबरते, पण तिच्या समोर आता ऑप्शन नसतो, कारण सावी अजूनही घरी आलेली नसते. तिने तिचं प्रॉमिस पूर्ण केलेलं नसतं. आता मधूला खूप मनस्ताप होतो. तर सिंधू आता अगदी नटून थटून लगेच लग्नासाठी राघवकडे जाते. मग तेथे आता मंगलाष्टक सुरू झालेले असतात आणि घरातील सर्वजण तेथे असतात. आता राजश्री आणि गोदामावशी या दोघीही सिंधूला घेऊन राघव समोर उभ्या करतात. दोघांच्या मध्ये आंतरपाड देखील धरलेला असतो. राघव सिंधू आता एकमेकांकडे पाहतच राहतात. ते पाहून आता रुक्मिणी आणि ऋतुजा मात्र नाक मुरडत असतात. मात्र बाकी घरातील सर्वजण खूपच खुश असतात. आता दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात. त्यावेळी मात्र मधूचा जळफळाट होत असतो. त्यानंतर आता मंगलाष्टक होतात. तेव्हा आता सिंधू ही राघवच्या गळ्यामध्ये हार घालते आणि तिला आपल्या पहिल्या लग्नाची आठवण होते. तर राघवला सुद्धा आठवतं की कशा परिस्थितीमध्ये सिंधूचे बाबा गेल्यानंतर आमचं कोणत्या परिस्थितीमध्ये लग्न झालं आणि ते दोघांनाही मान्य नव्हतं. दोघांच्याही इच्छेविरोधात ते लग्न झालं होतं, परंतु आता आमच्या दोघांच्या संमतीने आमचं लग्न होतंय. हे आता राघवला आणि सिंधूला एकाच वेळी आठवू लागतं. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात. दोघांचा शुभविवाह संपन्न होतो. तर आता मधूचा मात्र अजूनही जळफळाट होत असतो. ह्या क्षणी ती तर काहीच करू शकत नसते. काही वेळानंतर गुरुजी म्हणतात की आता तुम्ही बसायचं आहे, पुढचे विधी करायचे आहेत. तेव्हा पुढच्या विधींसाठी सिंधू आणि राघव एकमेकांच्या जवळ बसतात. त्यानंतर विधींसाठी बसल्यावर मात्र राजश्री खूपच खुश असते. तेव्हा ती आता रत्नाकरकडे पाहत असते. रत्नाकर आता तिला इशारा करून सगळं काही ठीक आहे असं म्हणतो. मग आता ऋतुजा मात्र रागातच पाहत असते सिंधू आणि राघवकडे. रुक्मिणीचा चेहरा देखील पडलेला असतो. सिंधू राघव मात्र खूपच खुश असतात. दोघांनी एकमेकांबरोबर पुन्हा एकदा लग्न केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतो. गुरुजी आता मंत्रोच्चार करत असतात. तर राघव सिंधू सगळे विधी अगदी छान प्रकारे पूर्ण करत असतात. त्यानंतर विधी करता करता आता सिंधू ही गोदामावशीला इशारा करते. तेव्हा गोदामावशी देखील तिला इशारा करतात. कोणालाही त्या कळू न देता हे सगळं काही करत असतात. मग आता गोदामावशी हळूच सर्वांची नजर चुकवून तिथून जातात, कारण आता पिंकीच्या ताब्यामध्ये सावी असते. पिंकीकडून सावीला घ्यायचं असतं. शकुंतलाच्या तावडीची आता सुटका केलेली असते आणि सावीला घेऊन येण्यासाठीच लगेच गोदामावशी तेथून जातात. आता हवनाचे सर्व विधी झालेले असतात. गुरुजी म्हणतात गटबंधन करण्यासाठी एखाद्या सुवासिनीने आता इथे या दोघांजवळ यावं. आता गटबंधनाचे विधी सुरू होतील. मग आता लगेच राजश्री ही रेश्माला पुढे बोलवते आणि म्हणते अशी गाठ मार ना की ती 7 जन्म सुटायलाच नको. राघव सिंधू एकमेकांकडे पाहून आता हसत असतात. तेव्हा आता ती गटबंधनाचा विधी पूर्ण करते. त्याच वेळी आता मग गुरुजी म्हणतात आता सौभाग्यवतीने नाव घ्यायचं असतं. मग आता राजश्री म्हणते घे नाव. रेश्मा म्हणते नको अहो काकू, मला नाही जमणार. राजश्री रुक्मिणीला म्हणते प्लीज अहो वहिनी, तुम्ही तरी सांगा ना तिला नाव घ्यायला. तेव्हा सर्वजण फोर्स करतात, म्हणून आता रेश्माला नाव घेणं भाग ती आता खूप छान असं नाव घेते की गळ्यातलं मंगळसूत्र ही सौभाग्याची खून ऋषभरावांचं नाव घेते, रत्नपारख्यांची सून. आता हे खूप लाजत लाजत ती नाव घेते आणि सर्वांनाच ते तिने घेतलेलं नाव खूप आवडतं. सर्वजण टाळ्या वाजवतात, तिचं कौतुक करतात. तर गुरुजी म्हणतात की आता हे मंगळसूत्र तुम्ही तुमच्या पत्नीच्या गळ्यात घाला. मग आता राघव मंगळसूत्र घेतो आणि सिंधूच्या गळ्यात घालतो. त्यावेळी सिंधू आणि राघवला
पहिल्या लग्नाचे पुन्हा क्षण आठवू लागतात. तेव्हा मी पहिल्यांदा कसं सिंधूच्या गळ्यात नाईलाजाने मंगळसूत्र घातलं होतं. ते लग्न आमच्या दोघांच्याही मर्जीविरोधात होतं. आम्हा दोघांनाही ते लग्न करायचं नव्हतं, परंतु आम्ही बंधनात अडकलो होतो. परंतु आता असं झालं आहे की आम्ही दोघेही एकमेकांच्या संमतीने लग्न करत आहोत. त्यानंतर आता सर्वांनाच खूप आनंद होतो. तर आता राघव सिंधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय, हा हक्क खरं तर माझा आहे आणि मला हा हक्क मिळायला हवा असं मधूला वाटत असतं. म्हणून तिचा पूर्णपणे जळफळाट होत असतो. गुरुजी आता राजश्रीला ओटीतील नारळ आणायला सांगतात आणि आता सप्तपदींना सुरुवात होईल असं म्हणतात. आता जेव्हा सिंधू आणि राघव सप्तपदी घेण्यासाठी उभे राहतात त्याच वेळी आता मधूचा पूर्णपणे जळफळाट होऊ लागतो. ती म्हणते, शिट, माझ्या हाती खूप कमी वेळ आहे, मी काही करू शकत नाहीये. ही सप्तपदी झाली तर या दोघांचं लग्न होईल. या विचाराने आता ती म्हणते, एकच व्यक्ती हे लग्न थांबवू शकते, ते म्हणजे असं म्हणून ती आता आतमध्ये जायला निघते. म्हणते, माझ्या अगोदर कसं लक्षात आलं नाही. ती आता राजश्रीकडे जाते आणि म्हणते, आई ऐका ना, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. राजश्री विचारते, एवढं काय महत्त्वाचं बोलायचंय? अगं, गुरुजींनी ओटी मागितली आहे, मला जायला हवं तिकडे. मग आता ती म्हणते, प्लीज थांबा ना, अहो मला काहीतरी सांगायचंय. अहो, हे लग्न नाही होऊ शकत. तेव्हा राजश्रीला आता मोठा धक्का बसतो. ती विचारते, का? मग आता मधू काहीतरी सांगण्याचा तिला प्रयत्न करणार असते. गुरुजी म्हणतात की इकडे ही पहिली सुपारी आता उजव्या पायाने बाजूला करायची आहे. पहिली सुपारी असते ती लक्ष्मीची, म्हणजे लक्ष्मीच्या रूपाने मी तुमच्या घरात येईल आणि तुमच्या घराचं गोकुळ करेन. तुमच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहीन, ही मी शपथ घेते, हे मी वचन देते, असं आता गुरुजी सिंधूला म्हणत असतात. आणि पहिली सुपारी असते ती लक्ष्मीची असते असंही म्हणतात. तेव्हा आता सिंधू राघव एकमेकांकडे पाहून हसतात. आता सिंधू पहिलं वचन राघवला देते. मग आता दुसरं वचन असतं ते म्हणजे, आपल्या घरावर कोणतंही संकट येऊ देत, मी तुम्हाला नेहमी साथ देईल, हे वचन असतं. सिंधू तेही वचन राघवला देते आणि लगेच दुसरी सप्तपदी देखील घेते. आता दोघेही एकमेकांना वचन देत ते सप्तपदी घेत असतात. राघव सिंधू दोघेही खूप खुश असतात. घरातील काही जणांचे चेहरे मात्र पडलेले असतात. इकडे आता, तू काय म्हणतेस, तुला तुझं समजतं का, असं राजश्री रागातच मधूला म्हणते. तेव्हा मधू म्हणते, हो आई, मी खरं सांगते. अहो, जर तुम्ही हे लग्न आत्ताच्या आत्ता थांबवलं नाही ना तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यावेळी राजश्री म्हणते, काय अनर्थ होणार आहे, असं म्हणून सणासंतीच्या 4-5 मुस्काटीत ती ओढते. तेव्हा आता मधूच्या मुस्काटीत ओढल्यानंतर रागातच ती राजश्रीकडे पाहू लागते. इकडे आता शेवटची सप्तपदी राहिलेली असते. दोघेही एकमेकांना आता वचन देणार असतात की मी तुझ्या घरात लक्ष्मीचा कायम वास करेन, तुझ्या सुखदुःखात नेहमी बरोबर असेल, तुला कधीही काही कमी पडू देणार नाही, अन्नपूर्णा म्हणून मी या घरात वास करेन. सिंधू वचन देऊन सप्तपदी पूर्ण करणारच असते. तेवढ्यातच आता राजश्री आणि मधू या दोघीही तिथे येतात. त्यावेळी मधू आता रागातच थांबा असं म्हणते. तेव्हा आता हे ऐकताच आता मोठा धक्का राजश्रीला बसतो. सर्वजण आता मधूकडे पाहू लागतात. तेव्हा मधू आता पुढे येते आणि म्हणते, हे लग्न होऊ शकत नाही. तेव्हा काय झालं असं आता लगेच सिंधू पुढे येत विचारते. आणि आजपर्यंत सर्वजण या लग्नाची एवढी तयारी वगैरे करत होते आणि तू आता नाही म्हणती, असं काय घडलंय? पुढे आता सिंधू ही रागातच म्हणते, काय ग, व्हिलनसारखी अशी एंट्री करशील आणि थांबा 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 असं म्हणशील आणि लग्न लगेच थांबेल, असं कधीही होऊ शकत नाहीये. मग आता राणी म्हणते, तुला माहीत नाही का मी हे लग्न का थांबवतीये? आजपर्यंत मी गप्प बसले, परंतु आता गप्प बसणार नाहीये. तेव्हा ती आता राजश्रीला सांगते, आई, ही सिंधू नाहीये, ही कृष्णा आहे. हे ऐकताच मात्र घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. राजश्रीची तब्येत बरोबर नसल्यामुळे हे सत्य आजपर्यंत जे घरच्यांनी दडून ठेवलेलं असतं ते मधूने रिव्हील केलेलं असतं आणि राजश्रीला मोठा धक्का बसतो. तेव्हा राघव रागातच विचारतो, मधू, हे तू काय करतेस? त्यावेळी ती म्हणते, राघव, आईला सगळं काही माहीत आहे. मग आता सर्वजण राजश्रीकडे पाहू लागतात. तेव्हा राजश्री आता रडत असते. मग आता मधू म्हणते की तू गप्प बसायचं, हा, अजिबात काही बोलायचं नाही कृष्णा. तेव्हा कृष्णा म्हणते, आई. पुढे आता मधू म्हणते, राघव, अरे तू हिला ओळखत नाही, वरवर ही जशी दिसते ना तशी नाही ॲक्च्युली. तेव्हा सर्वांना आता मोठा धक्काच बसतो. मधू हे काय बोलतीये, लग्नामध्ये काय बडबडतीये, कुणाला कळतच नसतं. त्यानंतर आता राणी म्हणते, अरे राघव, तुला जर हिचं सत्य समजलं ना तर तू सुद्धा हिच्याबरोबर लग्न करणार नाहीयेस,
अरे, हिने आपल्याला सिंधू बनवून फसवलं आहे, तुला कळतं का राघव? मग आता रेश्मा म्हणते, अहो वहिनी पण राजश्री काकूंसाठीच सिंधू बनवून या घरात ती आली आहे ना, मग तुम्ही आता हा विषय का काढताय कळतच नाही. आणि ही कृष्णा आहे हे आपल्या सर्वांना माहीत असून फक्त राजश्री काकूंना माहीत नाहीये. तेव्हा राजश्रीला आता खूप मोठा धक्का बसतो. मग आता राघवला सुद्धा, कारण एक एक सत्य त्या आता राजश्री समोर सांगत असतात. तेव्हा सिंधू देखील रागातच आता मधूकडे पाहू लागते. मग आता मधू म्हणते, आपल्याला सगळं काही माहीत होतं परंतु आईंना माहीत नव्हतं. आईंनी हिच्यावर सिंधू म्हणून विश्वास दाखवला, हिच्यावर प्रेम केलं, परंतु हिने काय केलं, त्यांचा विश्वास मोडला, विश्वासघात केला. आईंनी हिला सिंधू समजून हिचं राघवबरोबर लग्न लावून देण्याचं ठरवलं. पण ही किती निर्लज्ज आहे, सिंधू बनून इथे ती मंडपात उभी राहिलीये. त्यानंतर आता सिंधू ही रागातच आता मधूकडे पाहत असते. मग आता हिचा डोळा फक्त आपल्या घरावर आणि पैशांवर आहे असं आता राघवला मधू म्हणते. मग आता राजश्रीला चक्कर येऊ लागते. रत्नाकर तिला पकडतो. तेव्हा राजश्री म्हणते, मी डोळे झाकून हिच्यावर विश्वास ठेवला, माझ्या सिंधूच्या नखाची सर तरी तुला आहे का गं? असं म्हणून राजश्री आता खूपच चिडते. त्यावेळी आता सिंधू सांगण्याचा प्रयत्न करते की आई अहो असं काही नाही आहे, मी तुम्हाला सविस्तर सगळं काही सांगते. पण आता मधू त्या दोघींना एकमेकींबरोबर बोलूच देत नाही. ती म्हणते की ते सांगायची गरज नाही आहे, कारण आईंना आता सत्य समजले आणि तू मध्ये बोलायचं नाहीस. तेव्हा पुढे आता मधू म्हणते, आई माझ्याकडे एक व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये हिने स्वतः कबूल केलं की ही सिंधू नाही तर कृष्णा आहे ते. तेव्हा सर्वांना आता मोठा धक्काच बसलेला असतो. कुणाला काय करावं काय बोलावं हे सुचत नसतं. नंतर ती आता तो एक व्हिडिओ दाखवते. त्यामध्ये सिंधूने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की राजश्रीची तब्येत बरी व्हावी यासाठी लंबूने मला इथे बोलवलं आहे आणि एकदा का तिची तब्येत बरी झाली आपण इथून कल्टी मारणार आहे, आपण काही राघवबरोबर लग्न करणार नाही. हे सत्य आता जेव्हा सर्वांसमोर येतं तेव्हा खरं तर सिंधूला समजतं की मधूने गद्दारी करून तो व्हिडिओ काढला होता. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता राजश्री ही सिंधूचा हात पकडते आणि तिला घराबाहेर काढते. तू माझी सून होण्याच्या लायक नाही आहे असं तिला म्हणते. त्याच वेळी आता सिंधूला मोठा धक्का बसतो. गोदामावशी आणि त्याचबरोबर सिंधू आता घराबाहेर असतात. मधूचा प्लॅन आता सक्सेस झालेला असतो. तर आता कशाप्रकारे सिंधू पुन्हा घरात येते हे पाहणं मनोरंजक ठरेल. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.